नमस्कार शेतकरी मित्रांनो, आताची एक सर्वात महत्त्वाची बातमी अपडेट असा येतोय अमरावतीवरनं, जे की आपल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचे जे काही आंदोलन चालू होतं बच्चू कडू यांचं, ते आंदोलन तुर्तास आता स्थगित करण्यात आलंय। स्थगित म्हणजे हे आंदोलन स्थगित का झालं, शासनाने कर्जमाफी मान्य केली का, या सगळ्या गोष्टींवर आपण आता बोलणार आहोत। ज्या पद्धतीने लाईव्ह कॉन्फरन्स चालू होती, बच्चू कडू बोलत होते, तर मित्रांनो शेवटपर्यंत बघा, याच्यातनं काही महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगणार आहोत। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा। ही जी काही सरसकट कर्जमाफीचा मुद्दा होता, बच्चू कडू यांनी लावून धरलेला होता। आज आंदोलनाचा 7वा दिवस, 4थ्या दिवसापासून त्यांना उलट्या वगैरे सुरू झाल्या, पोटात काही नसताना फक्त पाण्यावर होते, आणि म्हणूनच आता हे जे काही आंदोलन आहे, हे आंदोलन फक्त आणि फक्त कार्यकर्त्यांमुळे मागे घेत आहोत असं त्यांनी सांगितलं। पण मागे घेत असताना शासनाने अटी मंजूर केल्या आहेत त्यांच्या। तर सरसकट कर्जमाफीचा जो काही मुद्दा आहे, तो काही एक दोन दिवसाचा नाहीये, याला थोडा वेळ द्यावा लागणार आहे। किती शेतकरी पात्र होता, किती शेतकरी अपात्र होता, किंवा ज्या शेतकऱ्यांनी ऑलरेडी कर्ज भरून ठेवलंय, तर त्या शेतकऱ्यांना पुढे कर्ज मिळणार का, किंवा त्यांनी जर कर्ज भरून ठेवलंय तर त्यांना जे भरलेलं कर्ज आहे ते वापस मिळणार का, या सगळ्यांसाठी ते एक समिती नेमणार आहे असं त्यांनी सांगितलं। आणि या समितीमध्ये बच्चू कडू यांचा समावेश होणार आहे। आता बच्चू कडू यांनी सांगितलं, ज्या वेळेस मी तिथे जाईल, त्या समितीमध्ये जाईल, त्यावेळेस या सगळ्या गोष्टींचा मी विचार करेल, आणि मग तिथे कर्जमाफी जर आपल्या हिशोबाने, आपल्या पक्षात, म्हणजे आपल्या हिताची असेल तर ती आपण मान्य करू, अन्यथा 2 ऑक्टोबर, बघा 2 ऑक्टोबर पासून परत उपोषण सुरू होणार आहे, आमरण उपोषण असं त्यांनी सांगितलंय। याच्यामध्ये जी काही सक्तीची वसुली आजकाल बँकांनी लावलेली आहे, ज्या शेतकऱ्यांनी मागचे जे काही कर्ज आहेत ते कर्ज भरले नाही, आणि त्यांच्यासाठी जे काही बँक आहेत त्या बँकांनी सक्तीची वसुली लावली। आता याच्यासाठी देखील त्यांनी सांगितलं की जर असे कोणी तुमच्याकडे येत असेल तर गावामध्ये एक बोर्ड लावा, आणि त्या बोर्डवर असं लिहा की जर कोणी सक्तीची वसुली करायला आलं तर त्याला आम्ही जाळाला टांगल्याशिवाय राहणार नाही। आणि अगदी योग्य आहे, कारण की ज्या पद्धतीने शासनाकडनं शेतकऱ्याला मदत मिळत नाही, निसर्गाची जी काही कृपादृष्टी असते ती होत नाही, अवेळी पाऊस होतो, कधी पाऊस होतो तर कुठे पाऊस होत नाही, या सगळ्या गोष्टींमुळे शेतकरी भरडला जातो। आणि त्यातल्या त्यात जर शासन देखील मदत करत नसेल, किंवा बँक मदत करत नसेल, तर मग शेतकऱ्याने जगायचं कसं, शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये असं त्यांनी इथे सांगितलंय। तुर्तास तरी एवढंच सांगण्यात येत आहे की जी काही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, त्यासाठी एक समिती नेमण्यात येईल, आणि त्या समितीच्या आधारावर शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल। काल बावनकुळे यांनी सांगितलं की जे शेतकरी टॅक्स भरत असतील, ओके, असे काही शेतकरी असतात की जे टॅक्स भरतात, तर अशा शेतकऱ्यांना त्या कर्जमाफीमधनं वगळतील ते, असंही त्यांनी सांगितलंय। बघूया, तुर्तास तरी हे आंदोलन थांबवले आहे, आणि कारण की ज्या पद्धतीने आपल्याला दिसत आहे, ज्या पद्धतीने त्यांची तब्येत प्रकृती खालावली आहे, त्यांना आता खरंच पोटामध्ये अन्न जाण्याची गरज आहे। जर आंदोलन करताच नसेल तर मग अशा कर्जमाफीचा काय फायदा, असं त्यांना काही लोकांनी सांगितलं, त्यांच्यापर्यंत काही मेसेज पोहोचले, आणि शेवटी त्यांनी निर्णय घेतला की आता हे अन्नत्याग आंदोलन थांबवायचं, आणि 2 ऑक्टोबरपर्यंत सरकारची वाट पाहायची। धन्यवाद।